मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। अमित शहा यांच्या दालनामध्ये 3 नवीन फौजदारी कायद्यासंदर्भात महत्त्वाची बैठक आहे। त्यासाठी फडणवीस आता पोहोचलेले आहेत। ही दृश्य बघतोय आपण। बैठकीसाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक सुद्धा पोहोचल्या। फौजदारी कायदे 1 जुलैपासून देशात लागू झालेत। गेल्या वर्षी संसदेच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं। विधेयक मंजूर करताना दोन्ही सभागृहात मिळून 5 तास चर्चा झाली होती। त्याचवेळी विरोधी बाकांवरील 140 पेक्षा अधिक खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आलं होतं। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, आता किती वेळ झाला साधारणपणे बैठक सुरू होऊन आणि कोण कोण बैठकीसाठी उपस्थित आहे? अवघे 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत की बैठक सुरू झालेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सुरू आहे। राज्याचे पोलीस अधिकारी जे आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित आहेत। राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक या देखील उपस्थित आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। आता बैठकीला सुरुवात झाली असल्याचं सांगण्यात येत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं इथे या ठिकाणी कार्यालय आहे। केंद्रीय गृहमंत्रालय नॉर्थ ब्लॉकमध्ये या ठिकाणी ही बैठक जी आहे ती आता सुरू आहे आणि बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 जुलै 2024 ला मोठ्या गदारोळामध्ये भारतातील फौजदारी कायद्यामध्ये आमूलाग्र बदल करणारे 3 कायदे जे होते ते बदलण्यात आले होते। त्यामध्ये IPC, CRPC आणि पुरावा कायदा यांच्यामध्ये बदल करण्यात आला होता आणि या बदलानंतर जर आपण पाहिलं तर निश्चितपणे आता नवीन कायदे 1 जुलैपासून लागू करण्यात आले 2024 पासून। मात्र याची अंमलबजावणी करताना काही अडचणी येत आहेत का हे देखील समजून घेणं गरजेचं आहे। त्यामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये देखील एका प्रत्यार्पणाच्या संदर्भातल्या कायद्यामध्ये देखील बदल झाल्याचं सांगितलं जात आहे। पुरावे जे साक्षी पुरावे आहेत त्या कायद्यामध्ये देखील बदल झाले आहेत। आता इलेक्ट्रॉनिक साक्ष देखील मान्य करण्यात येणार आहे। तर असे एकंदरीत हे सगळे झालेले बदल आणि त्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये काय काय बदल करण्यात आलेले आहेत त्या संदर्भातल्या चर्चा केंद्रीय गृह मंत्रालयाची काय साधारण माहिती मिळते ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये नक्षलग्रस्त भागांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने कडक पावलं उचलत एक विरोधी मोहीम जी सुरू केली आहे त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये गडचिरोली पट्ट्यामध्ये ज्या पद्धतीने नक्षलग्रस्त भाग आहे तो भाग त्यामध्ये ऑपरेशन राबवण्यासाठी काही वेगळ्या सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून केल्या जात आहेत का, त्यांचे काही इनपुट्स आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर राणा जो मुंबई हल्ल्यातील आरोपी आहे त्याला देखील भारतामध्ये प्रत्यार्पण केलं जाते। त्याचे नक्की त्याला कोणत्या कारागृहात ठेवलं जाणार आहे, त्याला मुंबईत ठेवलं जात आहे की दिल्लीत ठेवलं जाते की दुसऱ्या एखाद्या कारागृहामध्ये ठेवलं जात आहे, हा आंतरराष्ट्रीय असलेला हा आरोपी याच्या प्रत्यार्पणाची काय बैठकीदरम्यान हे जे सगळे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील त्याच्याबाबत काही निर्णय होतो का हे तुमच्याकडून पुढे जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।